30. थँक्यू सो मच. तर कसं म्हणजे मजेत ना, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज ना आम्ही जातोय कुठेतरी फिरायला. ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला समोर बघायला मिळणारच आहे, कारण की तुम्हाला हा ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघायचा. आणि सोबत आहे पावशर भाऊ, म्हणजे सॉरी सार्थक पावशे आणि पायल. आई एवढं पॅक का केलं तू? हा छान तर दिसती तू. ओ माय गॉड. आणि प्रणव दादा. त्याच्यानंतर हा टकलू आहे, पण हा शॉपवरती थांबणार आहे. आणि आता आम्ही जातोय बाहेर. आणि गाईज मी आज परत एकदा खूप सारी शॉपिंग केली, पण काय केली तिने दाखवणार मी तुम्हाला. जाऊ द्या, लय पैसे गेलेत माझे. तर चलो मिळते फिर वापस बाई. आणि गाईज ना आज सुद्धा मी ब्लॉगची सुरुवात एवढ्या लेट केली, एवढ्या लेट म्हणजे खरं तर करायचीच नव्हती. आज ब्लॉग बनवायचाच नव्हता, पण मग पायल आली ना तर आमचा थोडासा प्लॅन ठरलाय बाहेर जाण्याचा. त्यामुळे मी ब्लॉगची सुरुवात केली. आता वाजतायत 5:45 संध्याकाळचे. आणि नेहमीप्रमाणे आमचं स्ट्रगल बघा गाईज. स्ट्रगल देखो स्ट्रगल. हमारे पास कब 4 व्हीलर आएगी और हम कब 4 व्हीलर में घूमेंगे. कौन सा ल्यान भैया बहुत मारेंगे. आणि माझी वॉच किती भारी दिसती ना. आज परत एकदा आलोय आम्ही प्रोझनला. पण आता प्रोझनला आम्ही काय करण्यासाठी आलोय ना, तर विकत घ्यायचं होतं. हा त्या दिवशी आलो पण 10,000 रुपये पडले होते. हा ते प्रोझनची जी डील झाली ना ती आमच्या सोबतच झाली. 10,000 पडले होते. 10,000 कमी पडले होते तर घ्यायला गेलो होतो. ओ माय गॉड किती गर्दी आहे. गर्दी देखो गाईज. अरे बाप फाईज कसं काय आलंय. गर्दी बघा आज किती आहे. संडे आहे ना, फुल भरलेलं आहे पूर्णपणे. आणि आम्ही खूप गर्दीतून कशी तरी गाडी लावली आहे, म्हणजे पैसे देऊन सुद्धा आम्हाला जागा भेटत नव्हती. कारण की हा प्रोझन मॉल आहे ना, आम्ही विकत घेतला. कंटिन्यू आम्ही इथंच असतो. ती आत्ता जी डील झाली ना ती आम्हीच केली आहे. फक्त ते सार्थक भाऊ म्हणले ना 10,000 रुपये कमी पडले होते कॅश, ती घ्यायला गेलो आम्ही घरी. तर बघू आता ती 10,000साठी डील गेली का काय हातातून. गेली असेल का? गेली असेल. ते सार्थक भाऊचे पाहुणे ना. आलोय आता आम्ही. आणि आमचं एक माकड यायचं बाकी आहे, तर आपण त्याचा वेट करू थोडासा. तिचा हा माकडच येते तेच ना मग. मेल. चलो गाईज. मेल मेलीचे वो. अगं फिमेल तिला पण भांडणं करण ग बाई. गाईज आम्हाला ना KFC ला यायचं होतं. आज संडे आहे ना, तर आम्हाला नॉनव्हेज खायचं आहे. नॉनव्हेज पण KFC मध्ये पण फार गर्दी आहे. खूप जास्त गर्दी संडे असल्यामुळे. तर बघू आता हे दोघं जण जात आहे. यांना काहीच माहिती नाही, तरी पण बघ ना समोर ते दोघं असे समोरच जातात. तर बघू आता. आणि ऋतू यायची बाकी, तर आपण तिचा थोडा वेट करू. पण ती नॉनव्हेज खात नाही. काहीतरी बघू. व्हेज भेटतात नाही माहिती नाही आम्हाला KFC मध्ये. वाव तोंडाला पाणी सुटतंय हे सगळं बघून. जागा आहे का ते बघ. काहीच एवढं सगळं बघून आहे ना मला कंट्रोल नाही होते. काय खायचं आहे ना, तोंडाला पाणी सुटते. आणि हे म्हणे आज संडे असेल पण काहीतरी आज नॉनव्हेज नाही खाणार आहे. खाणार नाही हो. सहाकडे बघ ना खाणार आहे म्हणे. काहीतरी होतं ना याच्यासाठी वडापाव. अगं म्हणजे हे दुसरं ठीक आहे ना. काही जणांना ना त्याच्यातले शब्द कळत नाहीये काहीच, पण चालू आहे काहीतरी दिसण्यावर फक्त. गाईज आम्ही KFC मध्ये ना फर्स्ट टाइम ऑनलाईन पेमेंट केली. म्हणजे ऑनलाईन असं ऑर्डर केलं आहे इथे येऊन. तर म्हणजे नाही का असं कसं सांगू आता. म्हणजे आम्ही काउंटरला जाऊन जेव्हा ऑर्डर करत होतो ना, तेव्हा तिथे काहीच ऑफर भेटत नव्हते आम्हाला. आम्ही ऑनलाईन केलं तर ते तुम्ही बघितलंच आहे. आणि मग जेव्हा आम्ही ऑनलाईन पेमेंट करायला गेलो तेव्हा ते फेल झालं. आणि आम्हाला ना काहीतरी ऑफर पण आली होती, पण आमच्या सार्थक भाऊने कट करून टाकली. त्याच्यामुळे तो म्हणे ऑफर नव्हती ती. असे नमुने लोक आहेत आमच्यासोबत. म्हणजे आम्हाला त्याच्यात पण लॉसमध्ये गेलो आहे आम्ही. पण बघू आता ऑर्डर दिली आहे. 149 रुपीज लॉस. हां काहीतरी आलं असतं आपल्याला त्याच्यात. पण आम्ही एवढं भारी ऑर्डर केलं आहे ना आता तुम्हाला आल्यावरती दाखवतो. आमच्यामध्ये ना एक व्हेजिटेरियन आहे, ते त्याच्या मनानेच करणं. आता काय करायचं आहे ती तिचं बघत आम्ही आमचं बघितलं पाहिजे. संडे फुल संडे. आता हे बघितल्यानंतर ती मला भांडत. सार्थक बोललं पाणी आणायला कुठं घरी पाठवलं ना.
तिथं बॉटल आणली. तर गाईज बघा आमचा 30 थँक्यू सो मच. कुठं बिघडले होते का तुला? काय ग तुला? तू भांडणलंय माझ्याकडे. मी माझं काय झालं होतं तुला? तुला काय आहे ग? मी आवडत नाही का माझ्याकडे? तुला मी आवडत नाही का ते सांग. भांडू नका. मी आवडत नाही का? तू मला फक्त अशीच आवडते. हो नो अश्लीलपणा गाईज हे बघा ना किती सुंदर आहे, किती सुंदर आहे ना. थँक्यू सो मच. खूपच सुंदर आहे. आणि गाईज आमची ऑर्डर आली. एकच ऑर्डर आली बघा. आम्ही एवढं सगळं काही ऑर्डर केलं होतं आणि हा कोक मला नाही आवडत. म्हणजे हा आणि मला कुठलाच कोक आवडत नाही. गाईज बघा मजा आ गया. टेस्टी. मी व्हेजिटेरियन आहे पण ही नॉट ही. आता आम्ही खाण्याचा एन्जॉय करतो आणि तुम्हाला खाल्ल्याच्या नंतर भेटतो. तुम्ही बघण्याचं का? बघा कशा हात त्याच्यावर राहिले कचाकच. शर्म कर लो दोस्तों, मेरे को छोड़ के खा रहे हो. शर्म कर लो शर्म, मेरे को छोड़ के खा रहे हो. पाण्याची बॉटल बाजूला काढ. गाईज आज खरं खरं सांगा. साठ आहे ना गाईज? आज खरं खरं सांगा, ऋतिक सेम बॉय वाटतोय का नाही वाटत? वाटतोय का? वाटतोय. बॉयच आमचा तो. माझा बॉय. म्हणून कुत्रा मांत्रिकच भांडत असते दोघं माहिती का? मला आवडते माहिती. आवडती नाही मला. गाईज KFC मध्ये हे काय चाललंय? एवढी सेन्सिटिव्ह झाली. ओ माय गॉड. तिने माझ्या ती बघ ना मुलांसाठी स्टोकी पण लगेच. मॅचिंग आणले बघ ना. अरे मॅचिंग झालं का? आयडिया. हा तिने मला कॉल केला म्हणे ब्राऊन असेल तर ब्राऊन घाल. तुला एक पण कपडा नाही म्हणता आज वरती. सकाळी वेळ केला होता फ्रेंडच्या रूमवर मुलीच्या. अंका आलं. अंका आले काही झालं. आणि पोरी मेकअप करत. हा ना. आणि मला म्हणे की तुझ्यावरती मेकअप काय करू. आणि तेवढा तिचा फोन आला मला. मी लगेच कंटी काढली. तुझ्यावर मेकअप केला असता का? नाही मला चांगलं नसतं वाटलं. तू अशीच छान दिसते का? मला मेकअप केला ना, मला फक्त कोमल बेस आवडते. पण ते लाईट वेट करते खरंच. म्हणजे आम्ही येडे. दिसून पण येत नाही. म्हणजे आम्ही येडे. तुम्ही लय लावतो गुलाबी निळा पिवळा हिरवा. म्हणजे थोडंसं पण असं एकदम नाजूकपणा आणि एकदम सारी कलरचे दिसतं. आपण कलर लावतो. ऑर्डर नाही ना बडे दगाबाज कल मिले. आज मत मिलो. सार्थक भाऊला लय मोठा धोका भेटलेला आहे. जाय ना प्लीज. जाय ना. पुढं अरे तिने एवढा छान बुकी दिलाय मला. तू त्या बुकीचं काय करतोय? अर्ध्या बुके चेहरा किती भारी येते पाय. छोटा नाही. कोणचं पाटील देऊ? बुट्टा पाटील. दे कळलं तुला. राऊंड दुसरा. ही व्हेज आहे ना आणि आम्ही नॉन व्हेज आहे त्याच्यामुळे. काय इथंच खाऊन फुल होणार आहे. मी घरी आज काहीच खाणार नाही. तुला आहे ना जायचंय तर गप्पा तर देऊच नको. काहीच एवढं खाल्लंय ना एवढं की आम्हाला चालायला सुद्धा सुधरत नाहीये. आणि आता माझी मम्मीने का गावाकडून मटण घेऊन येते. मी तिला काय रिझन देऊ आता? आणि ती ब्लॉग पण बघते. आता तर हे पण दिसन आईला फटके दे. ओ माय गॉड. तिला मुलीचा बर्थडे तर किती घाई होती. बघा ना मुलीचा बर्थडे. कोणाचा बर्थडे? एवढी घाई कर. मग एवढी घाई का करतीये? घरी जायचंय. हो आता तू आमच्या सोबतच घरी चालशील. इकडे बघ. तुझा जर आमचा जीव असेल आमच्यात जीव असेल तर आमच्या सोबतच चालशील तू. सोबत येते मी. माझा जीव आहे तुमचा. हा आपण काय म्हणतो सिडको पर्यंत आपण सोबत आहे. बा सिडकोला घरी काय तुझं? गाईज पायलच्या मोबाईलला बघा ना काय झालंय. काहीच होत नाहीये. त्यामुळे आम्ही ना क्रोमात आलोय. हिचा फ्रेंड कोणीतरी दाखवण्यासाठी. तर बिचारीचा जीव जातोय. हा ना.
काय झालंय माहित नाहीये तिच्या मोबाईलला. बघू आता काय झालं. अरे मी काल पण क्रोमात आले होते त्या दी सोबत. काही तिने मोबाईलला काहीतरी केलं होतं वाटतं खुशी होती आणि आता करून दिलंय त्यांनी मस्त. आणि काहीच नाही, त्यांनी फक्त साईडचं बटन दाबला आणि चालू झालं. आणि ही तिला 4 वाजेपासून झटतीये. टेन्शन आलं. आणि त्याच्या 2 बटन दाबले होते. तर गाईज जस्ट आली मी शॉपवरती आणि आता एवढं सगळं खाल्लंय ना की मला बसायला सुद्धा जमत नाही. एवढं फुल जेवण केलंय. पहिला व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण ब्लर आला होता, मी कॅमेरा पुसला नव्हता. हां तर ना सगळे आता आपल्या घरी गेलेत आणि आता मी सुद्धा घरी जाणार आहे. सो असा प्लॅन केला होता आज आम्ही. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा.